भारतीय वंशाच्या जागतिक उद्योग नेत्या इंदिरा नुई यांनी भारत आणि चीनच्या तुलनेत केलेल्या विधानांमुळे देशभरात चर्चा आणि वाद निर्माण झालाय। भारतातील स्वच्छता, शहरी व्यवस्था आणि महिलांना मिळणाऱ्या संधींबाबत त्यांनी व्यक्त केलेली मते अनेकांना खटकली। मात्र अशा विधानांकडे केवळ भावनिक दृष्टीने न पाहता त्यामागील वास्तव समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे। भारत हा लोकशाही, विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर उभा असलेला देश आहे। या मूल्यांमुळेच भारताची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे। परंतु याचबरोबर स्वच्छता, वाहतूक शिस्त, शहरी नियोजन आणि सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत अजूनही अनेक सुधारणा अपेक्षित आहे। या उणीवांकडे लक्ष वेधणे म्हणजेच देशाचा अपमान नव्हे तर प्रगतीसाठी आवश्यक असलेले आत्मपरीक्षण आहे। चीनने कठोर प्रशासन आणि वेगवान निर्णय प्रक्रियेच्या जोरावर पायाभूत सुविधा व नागरी विकासात मोठी झेप घेतली। मात्र त्या बदल्यात तेथील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्कांवर अनेक मर्यादा स्वीकाराव्या लागतात। भारताने लोकशाहीचा मार्ग निवडलाय, त्यामुळे विकासाचा वेग काहीसा कमी असला तरी नागरिकांचा सहभाग आणि वैचारिक स्वातंत्र्य ही आपल्या व्यवस्थेची मोठी ताकद आहे। त्यामुळे भारत चीन तुलना करताना केवळ स्वच्छ रस्ते किंवा आधुनिक इमारती हेच निकष असू शकत नाही। महिलांच्या संधीबाबत नुई यांनी व्यक्त केलेले मत त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असले तरी आजचे चित्र वेगळे आहे। शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात भारतीय महिला जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहेत। त्यामुळे भारत बदलत आहे हेही तितकेच सत्य आहे। या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू इंदिरा नुई बरोबर की चूक हा नसून त्यांच्या विधानांतून आपण काय शिकतो हा आहे। राष्ट्रप्रेम म्हणजे केवळ देशाची स्तुती नव्हे तर उणीवा स्वीकारून त्या दूर करण्याची तयारीही असते। स्वच्छता, दर्जेदार नागरी सुविधा, शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी व्यवस्था उभी करताना लोकशाही, विविधता आणि समान संधी या भारताच्या मूलभूत मूल्यांचे जतन करणे हीच काळाची गरज आहे। अशा आत्मपरीक्षणातूनच अधिक सक्षम आणि प्रगत भारताची निर्मिती होऊ शकते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।